नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज रविवार 10 एप्रिल या दिवशी फ्रान्समध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका व्हायच्या आहेत. अर्थात निवडणुकीची ही पहिली फेरी होणार आहे. आणि त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पद्धतीनुसार पहिल्या फेरीमध्ये जर का एखाद्या उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर दुसरी फेरी घेण्यात येते आणि मग त्या दोन्हीची मतं गृहीत धरून कोणता उमेदवार विजयी झाला आहे ते घोषित केलं जातं. आज जे मतदान होईल रविवार रोजी त्याचे निकाल जे आहेत ते थोडेफार आपल्याला सोमवारी म्हणजे लगेचच साधारण 24 तासानंतर बघायला मिळतात. आणि यामध्ये या निवडणुकीमध्ये यावर्षी जे दोन महत्वाचे उमेदवार आहेत त्याच्यामधले एक आहेत ते इमॅन्युएल मॅक्रॉन, जे मोदी यांचे चांगले दोस्त आहेत असं आपल्याला म्हणता येईल, आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत त्या मरीन ल पेन. आपण थोडासा जर का इतिहास बघितला तर मॅक्रॉन हे खरं म्हणजे एक उद्योगपती आहेत आणि मध्यमवर्गी राजकारणी म्हणून ओळखले जातात. फ्रान्ससाठी त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये बरंच काही केलं, अनेक गोष्टी करायच्या राहिल्या सुद्धा असतील. त्यांच्या ज्या प्रतिस्पर्धी आहेत लपेन या ज्याला आपण म्हणतो की अति उजवीकडचे जे उमेदवार असतात त्यांच्यामध्ये गणल्या जातात आणि त्यांची जी मतं आहेत ती त्याची एक वेगळी छटा आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आता फ्रान्स आणि भारत यांचे जे संबंध आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बोलते. हे संबंध आपल्याला थोडं मागे जाऊ आपण जरा इतिहासामध्ये. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर तिथे चार्ल्स द गॉल यांचं राज्य होतं आणि द गॉल यांची एक विशिष्ट विचारसरणी होती. त्या विचारसरणीमध्ये त्यांना नव्याने दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण होणारा जो युरोप आहे त्याच्याबद्दल त्यांची खास मतं होती आणि त्यामध्ये त्यांना युरोपाने इथून पुढे अमेरिकेवरती फार अवलंबून राहू नये असं वाटत होतं. त्या दृष्टीने त्यांनी फ्रान्सची बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि फ्रान्सच्या जनतेमध्ये एक तो वेगळा विचार रुजवला होता. इतकंच नाही तर फ्रान्सचे जे संबंध आहेत ते त्यांनी मध्य पूर्वेतील अनेक देशांशी जोडण्याचा प्रयत्न केला. किंबहुना एक युरेबिया म्हणजे युरोप आणि अरेबिया यांनी एकत्रित येऊन एक अर्थव्यवस्था उभी करावी अशा पद्धतीने द गॉल यांनी प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. आता ह्या त्यांच्या एका विशिष्ट भूमिकेमुळे द गॉल हे अमेरिकेचे पूर्ण समर्थक होते असं नाही, किंबहुना आपण स्वतंत्रपणे उभं राहावं ही त्यांची जी उर्मी होती ती उर्मी जी आहे ती त्यांना त्यामुळे सोव्हिएट रशियाला द गॉल हे थोडेसे जवळचे वाटायचे राज्यकर्ते म्हणून. कारण त्या काळामध्ये तुम्ही बघाल तर दुसऱ्या महायुद्धानंतरचा संपूर्ण बेचिराग झालेला युरोप आणि मार्शल प्लॅन नुसार त्यांना अमेरिकेने दिलेली भरघोस आर्थिक मदत हे सगळं बघता फ्रान्स मधलं हे जे चित्र होतं ते साधारण एकंदर वातावरण होतं ते पूर्णपणे अमेरिकेला अनुकूल नसल्यामुळे रशियाला कदाचित तिथे एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे असं वाटलं असेल याची शक्यता आहे. आणि मग त्या काळामध्ये थोडासा रशियाकडे झुकलेला जो भारत होता नेहरूंपेक्षाही मी म्हणेन श्रीमती इंदिरा गांधींच्या काळातला तो फ्रान्सकडे एका वेगळ्या दृष्टिकोनामुळे ह्या आकर्षित झालेला होता. त्याचा एक परिणाम तुम्हाला दिसेल की जसं आपण रशियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करत होतो तशीच शस्त्रास्त्र खरेदी आणि खास करून लढाऊ विमानांची खरेदी आपण फ्रान्सकडून केलेली तुम्हाला दिसेल. त्याच्यासाठी सुद्धा थोडा इतिहासात तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याचे दाखले मिळत जातील. ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगण्याचा दुसरा एक हेतू असा आहे की आजच्या घडीला तुम्ही बघाल तर फ्रान्स हे एकमेव राष्ट्र असं आहे की ज्यांच्याकडे खरोखरच 5ही खंडांमध्ये त्यांच्या सार्वभौमत्वाखाली असलेली जमीन आहे. कशी का असेना, लहान असेल मोठी असेल, पण आजही त्यांचं अस्तित्व हे 5ही खंडामध्ये आपल्याला
उठून दिसतं असं लक्षात येईल. तर फ्रान्स हा त्याच्यामुळे एक महत्वाचा देश नक्कीच आहे. युरोपामध्ये आज फ्रान्सकडे एक प्रकारे नेतृत्व फ्रान्सनी करावं युरोपियन युनियनचं, अशा पद्धतीने लोक बघत असतात आणि त्याला कारण त्यांची चांगली अर्थव्यवस्था असेल किंवा त्यांची एक दृष्टिकोन जो आहे, व्यापक एक धोरण फ्रान्सनी जे आखलं त्याच्यामुळे त्यांच्याकडे हा रोल आला असं आपल्याला दिसतं. मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले त्यावेळेला भारताची जी शस्त्रास्त्र सज्जता होती ती किती खालावलेली होती हे आपण सगळे जाणतो. म्हणजे मला वाटतं युपीएच्या काळामध्ये मोदी पंतप्रधान होण्याच्या अगोदर त्यावेळेच्या सेनाप्रमुखांनी जे पत्र लिहिलेलं होतं सरकारला, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की भारताची युद्ध सज्जता ही केवळ 4 दिवसांवर आलेली आहे. म्हणजे 4 दिवसाच्या वर जर का युद्ध करायचं झालं तर भारताकडे ती क्षमता उरलेली नाही. इतक्या पद्धतीमध्ये तुम्हाला शस्त्रास्त्रांचा तुटवडा आणि अन्य युद्ध सामग्रीचा तुटवडा भारताला जाणवत होता. एक साधा आपण जर का उदाहरण घेतलं की लढाऊ विमानांचं, ज्याच्यासाठी मोदी फ्रान्सकडे गेले असं आपल्याला दिसतं, तर त्यावेळेला भारताचं जे वायुदलाचं गणित आहे त्याच्यानुसार त्यांना जवळजवळ 42 स्क्वॉड्रन इतकी विमानं आपल्याकडे असायला पाहिजेत कमीत कमी असं वाटत होतं. आणि हा आकडा जो आहे तो नवी विमानं खरेदी झाली नाही तर पुढच्या काही वर्षामध्ये 28 पर्यंत घसरू शकतो. 42 नव्हतेच आपल्याकडे जेमतेम 32, 30, 33 होते आणि तोही आकडा घसरून जवळजवळ 28 पर्यंत येईल. तेव्हा तातडीने काही स्क्वॉड्रन विमानं घेण्याची गरज आहे असं वायुदल सतत सांगत होतं. त्या इशाऱ्यावरती काम करून अगोदरची सर्व जी वाटाघाटी होत्या त्याला एक यशस्वी रूप मोदींनी दिलं आणि त्याच्यामध्ये मॅक्रॉन यांनी त्यांना खूप मोठी साथ दिली असं आपल्याला दिसतं. आणि केवळ केवळ शस्त्र खरेदी असं नव्हे, विमान खरेदी असं नव्हे, तर तंत्रज्ञानात्मक देवाणघेवाण सुद्धा करण्याकडे मॅक्रॉन यांनी संमती दर्शवली. आपल्या देशामधले जे उद्योग आहेत त्या उद्योगांना तयार केलं त्यासाठी. आणि या शस्त्रास्त्र खरेदीच्या निमित्ताने, विमान खरेदीच्या निमित्ताने मोदींच्या विरोधकांनी जे एक मोठं काहूर इकडे उठवलेलं होतं की राफाल खरेदीमध्ये प्रचंड मोठा काहीतरी घोटाळा झालाय आणि भ्रष्टाचार झालाय, अशा पद्धतीचे जे आरोप झाले त्या आरोपांमध्ये केवळ भारत सरकारने घेतलेली भूमिकाच नव्हे तर फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून मॅक्रॉन यांनी जी घेतलेली भूमिका होती आणि त्यांनी मोदींचं खमकं जे समर्थन केलं त्याच्यामध्ये, हे एक मोठा आधार होता मोदींसाठी असं मला वाटतं. मॅक्रॉन यांनी जी भूमिका बजावली ह्याच्यामध्ये त्याच्यामुळेच युरोपियन युनियन मध्ये भारताने एक वेगळं स्थान भारत मिळवू शकला. त्याच्यासाठी मॅक्रॉन यांचंही सहकार्य ते आपल्याला उपयोगी पडलं असं आपल्याला दिसतं. मॅक्रॉन यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल आज की अमेरिकेने बायडेन प्रशासन आल्यानंतर, त्याच्या अगोदरची परिस्थिती थोडी वेगळी होती. ट्रम्प यांच्या काळात सुद्धा एक तर क्लायमेट अग्रीमेंट जे होतं पॅरिसचं ते ट्रम्प यांनी धुडकावून लावलं होतं. इराणचा जो अणु करार होता ज्याच्यामध्ये फ्रान्सला तो टिकवण्यात रस होता, मॅक्रॉनला रस होता, परंतु तोही करार ट्रम्प यांनी मोडीस काढलेला होता. त्यामुळे या 2 मुद्द्यांवरती मॅक्रॉन आणि ट्रम्प यांचं काय फारसं पटलेलं होतं असं नाहीये. परंतु बायडेन प्रशासन आल्यानंतर त्यांनी आपण म्हणू की मॅक्रॉन यांच्या जखमांमध्ये जणू काही मीठ सोडल्यासारखं एक मोठा व्यवहार झाला आणि त्याला एक आकुस असं नाव दिलं. ऑस्ट्रेलिया, युके आणि US असे 3 देश एकत्र आले आणि ऑस्ट्रेलियाला अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या देण्यासाठी म्हणून एक करार करण्यात आला. त्या करारामधून फ्रान्स दुखावला गेला, कारण ऑस्ट्रेलिया तोपर्यंत फ्रान्सची बोलणी करत होता. एक मोठा व्यवहार फ्रान्सच्या हाती लागणार होता. त्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारी ही ऑर्डर होऊ शकली असती आणि फ्रान्सला पूर्णपणे अंधारात ठेवून
हा व्यवहार उरकण्यात आला इतकं की त्याची जेव्हा जाहीर वाच्यता झाली, वार्ताहर परिषद झाली, त्यानंतर फ्रान्स सरकारला कळलं की आपल्याला आपला जो खरेदी व्यवहार आहे तो पूर्णपणे गुंडाळला गेलेला आहे. ह्याच्यावरून मॅक्रॉन साहजिकच नाराज होते आणि आजपर्यंत त्यांची नाराजी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. हा एक इतिहास मॅक्रॉनचा मुळात आपल्याला कळायला पाहिजे, कारण आकूस ही जी भारताने त्या गोष्टीचं थोडंफार स्वागत केलेलं होतं की कसंही का असे ना, ऑस्ट्रेलियाला जर का अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे, कारण सरते शेवटी इंडो पॅसिफिक मध्ये जे मोठं आव्हान आहे ते आव्हान पेलायचं असेल तर ऑस्ट्रेलिया सारख्या देशाकडे अशा पद्धतीची शस्त्रास्त्र असण्याची गरज आहे, अशी व्यापक भूमिका घेऊन भारताने त्याचं स्वागत केलं होतं. क्वाड ही जी एक संघटना आणि त्याच्यावरचं एक जे सामंजस्य तयार झालंय त्याच्यामध्ये फ्रान्स नाहीये, परंतु आपल्याला माहितीये की इंडो पॅसिफिक हा जो प्रदेश आहे तिथे फ्रान्सच्या अधिपत्याखाली काही बेट अजूनही आहेत आणि ती अत्यंत मुक्याच्या ठिकाणी आहेत. ज्या उद्देशासाठी क्वाड जन्माला आला ते जे उद्देश आहेत ते फ्रान्सच्याही समान हिताचे आहेत आणि त्यामुळे खरं तर फ्रान्सला ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं की नाही, किंवा निदान त्यांचं सहकार्य तरी त्याच्यामध्ये असावं, अशा पद्धतीचे मुद्दे नेहमी निघत असतात आणि त्याच्यामध्ये खरोखरच तथ्य आहे. ह्या सगळ्यामध्ये मॅक्रॉन यांचं जे सहकार्य आहे ते मोदींसाठी खूप मोठं होतं असं आपल्याला दिसेल. मॅक्रॉन ह्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते मी म्हटलं त्याप्रमाणे ते काही उजवे राजकारणी नाहीत, ते मध्यमवर्गीय राजकारणी आहेत. आता मध्यमवर्गीय राजकारणी लोक जे असतात ते बहुमोशीरिता जे धार्मिक प्रश्न असतात त्याच्यावरती एक विशिष्ट भूमिका घेताना दिसतात. युरोपामधले जे सोशल डेमोक्रॅट्स आहेत ते आपण बघतो की ते इस्लाम विषयक अतिशय संवेदनशील असतात आणि त्यांना कुठूनही दुखायला तयार नसतात, परंतु मॅक्रॉन यांनी आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये इस्लाम या प्रश्नावरती अत्यंत कडक भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते आणि कधीतरी असं वाटतं की मरीन ल पेन ह्या खरं म्हणजे फार राईट ग्रुप मधल्या अति उजव्या पक्षाच्या नेत्या आहेत, परंतु त्यांच्याही विचारांना मागे टाकतील अशा पद्धतीचं धोरण मॅक्रॉन यांनी आखलं आणि ते राबवलं. इस्लाम हा प्रश्न महत्वाचा, कळीचा प्रश्न का आहे या सगळ्या निवडणुकीसाठी सुद्धा महत्वाचा आहे. त्याचं कारण असं की फ्रान्स मधली जी जनता आहे त्यांना ज्या काही घटना घडल्या त्याच्याबद्दल जरूर आक्षेप आहेत. तुम्हाला आठवत असेल की डेव्हिड हेडली हा जिलँड पोस्टेन नावाचा एक डेन्मार्क मधलं जे वर्तमानपत्र होतं त्याच्यामध्ये व्यंगचित्र प्रसिद्ध झाली होती आणि त्याच्यासाठी प्रतिहल्ला करायचा म्हणून एक तयारी करत होता आणि पकडला गेला. शिकागोमध्ये त्याला अडवण्यात आलं. तशाच पद्धतीची व्यंगचित्र ही शार्ली हेब्दो या एका फ्रेंच नियतकालिकाने छापलेली होती आणि त्याच्यावरून एक मोठं काहूर उठलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल. इतकंच नाही तर त्याला अनुषंगाने तो हल्ला जो झाला तो बराच आधी झाला, 2015 मध्ये झाला आणि त्याचं जे कोर्टाकडून जो निर्णय याचा होता त्या दरम्यान त्यातले आरोपी आहेत त्यांना शिक्षा होण्यासाठी म्हणून त्यावेळेला फ्रान्सच्या एका शिक्षकाने हा जो प्रश्न आहे त्याची चर्चा केली आपल्या क्लासमध्ये आणि त्यातून चिडलेल्या काही लोकांनी त्यांचा खून खळवला. आता ह्याच्या नंतर मॅक्रॉन यांनी इतकं एक जोरदार आक्षेप घेत त्या गोष्टीचं ही हिंसक घटना नाही तर ही दहशतवादाची घटना आहे आणि अशा पद्धतीने आम्ही इस्लामचा आदर करतो, परंतु जर का कुठल्या घटना अशा घडत असतील तर नागरिकांनी आपल्या हातात शस्त्र घेऊन तो सोडवण्याची गरज नाहीये. फ्रान्सची न्याय व्यवस्था आहे आणि त्याच्याकडे त्यांनी जायला पाहिजे. त्यामुळे ही ज्या सगळ्या घटना घडल्या त्याच्यावरती मॅक्रॉन यांनी प्रचंड आक्षेप घेतला आणि मग आपली जी धर्माची जी खूण आहे ती खूण ही इस्लामचे जे रॅडिकल इस्लाम आहे आणि त्यातले जे दहशतवादी आहेत यांना आपण विरोध करतो हे स्पष्ट करत त्यांनी अनेक निर्बंध तिकडे लागू केले
फ्रान्समध्ये असंही शाळेमध्ये जाताना हिजाब किंवा दुसरं कुठचंही धार्मिक खूण ही शरीरावर बाळगण्याची परवानगी नव्हतीच, परंतु मॅक्रॉन यांनी आणखी निर्बंध घालत या सर्वाला पूर्णविराम दिलेला आपल्याला दिसतो. तेव्हा ही जी बाब आहे, एक म्हणजे भारताशी झालेला राफेल करार आणि त्याच्यामधून अर्थव्यवस्थेला त्यांच्या मिळालेली चालना असेल किंवा त्यांनी अन्य उचललेली पावलं असतील, आणि इस्लाम विषयीचं त्यांचं धोरण, या सगळ्यामुळे मॅक्रॉन हे आपल्यासाठी एक मोठा केंद्रबिंदू आहेत असं मला वाटतं. याचा अर्थ असा नाही की मरीन लपेन जिंकल्या तर मोदींचे आणि त्यांचे संबंध कसे असतील ह्याच्यावर मला आज भाष्य बिलकुल करायचं नाहीये, कारण ती एक शक्यता आहे आणि ती कशी पुढे जाते हे आपल्याला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कळणं कठीण आहे. पण असं म्हटलं जातं की आज मॅक्रॉन हे या शर्यतीमध्ये पुढे आहेत. एक दिवसाचाच प्रश्न आहे, एका दिवसानंतर चित्र स्पष्ट होईल. त्यांना जर का 50% अधिक मतं मिळाली नाहीत आजच्या निवडणुकीमध्ये, तर दुसरी फेरी ही 24 एप्रिलला होईल आणि त्यानंतर चित्र नक्की स्पष्ट होईल. तोपर्यंत तरी हे जे मोदींचे मित्र आहेत मॅक्रॉन, त्यांना आपण सुयश चिंतायला हरकत नाही. धन्यवाद.